नमस्कार मंडळी, पुष्पाज डी वर्ल्डमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आज आपण बनवतोय हरभऱ्याची भाजी। ही भाजी वर्षानुवर्षे खायला भेटत नाही। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला भाजी निवडताना त्यामध्ये बारीक आळ्या वगैरे असू शकतात, तर त्या निवडून घ्यायच्या असतात व्यवस्थित। भाजी अशी खाली आपटून जर जे काही घाण असेल ती काढून टाकायची असते। आणि मुख्य म्हणजे ही भाजी धुवायची नसते, त्याचा जो आंबटपणा असतो तो तसाच ठेवायचा असतो। आता आपण ह्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। माझ्याकडे छोटा पाट आहे, त्यावर मी 4 मिरच्या, लसूण आणि जिरे घेतलेलं आहे। तुमचं जेवढं भाजीचं प्रमाण असेल त्यानुसार तुम्ही साहित्याचं प्रमाण वाढवू शकता। आता हे मी सर्व ठेचून घेतले अगोदर आणि त्यावर आपण ही जी हरभऱ्याची भाजी आहे ती ठेचून घ्यायची असते। आता पाहू शकताय ही भाजी मी चांगली ठेचून घेतली। एकदम बारीक नाही ठेचायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं। फक्त ठेचताना सारखं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ते सगळं साहित्य एकजीव होतं आणि भाजीची चव ही छान येते। आता ह्या सीझनमध्ये हरभरा म्हणजे गावठी हरभऱ्याची चव जी असते ती वेगळी असते आणि आपल्याकडं म्हणजे आता बाजारात जो मिळत आहे भाजी मिळते ती काबुली चण्यांची असते, त्याला ही चव नाही लागत। म्हणजे आपला जो गावठी हरभरा असतो त्याच्याबरोबर आंबट चव असते, ती खूप छान लागते। आता मी सगळं साहित्य ठेचून घेतले। मी लोखंडी तवा घेतला, त्यावर 2 टीस्पून तेल घेतलेलं आहे आणि ही भाजी चांगली तेलात परतून घ्यायची। सगळं साहित्य छान मिक्स होईल या प्रमाणात पाहू शकता मी कसं सगळं मिक्स करून घेते। सगळं ठेचलेलं साहित्य चांगलं भाजलं गेलं पाहिजे आणि चांगलं मिक्स झालं पाहिजे, चव एकमेकात मिसळली पाहिजे या प्रमाणात हलवून घ्यायचे। चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा सगळं छान मिक्स करून नंतर मी गॅस कमी करून त्यावर थोडंसं 1 मिनिट झाकण ठेवलं आहे, जेणेकरून सर्व साहित्याची चव एकमेकात मिक्स होईल आणि आपली भाजीची चव अप्रतिम लागते। पाहू शकता 1 मिनिटानंतर मी पुन्हा भाजी हलवून घेतली आणि पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवलं होतं आणि त्यानंतर मी गॅस बंद करून आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली होती। ती रेसिपी नक्की ट्राय करून पहा। भाजी कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा आणि शक्यतो गावठी हरभरा असेल तर ह्या भाजीची चव खूप छान लागते आणि भाजी खरोखर खाल्ल्यासारखी वाटते। ज्यांनी ही भाजी खाल्ली असेल त्यांना चव माहीत असेल, कारण आता शक्यतो खरंच जसं जसं काळ पुढे सरकतोय तसं ह्या जुन्या भाज्या असतात त्या खरंच खायला भेटत नाहीत। तर नक्की तुम्ही ट्राय करून पहा जर तुम्हाला गावठी हरभऱ्याची भाजी भेटली तर, आणि रेसिपी नक्की ट्राय करून पहा। भाजी कशी वाटते ही नक्की करून खा। पारंपरिक ह्या भाज्या असतात, हे आपल्याला इथून पुढे तरी खायला भेटतील असं नाही वाटत। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। धन्यवाद।